आज आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय। बोंबील फ्रायसाठी तांदळाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडा बारीक रवा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ असं घालून घ्यायचं आणि बोंबीलमध्ये आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद, धनेपूड, अख्खा गरम मसाला पावडर, थोडी कोथिंबीर आणि लिंबू हे सगळं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ हे सगळं घालून मसाले सगळे घालून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ लावून त्याला 15 ते 20 मिनटं अर्धा तास असं ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला मसाला चांगला लागला जातो बोंबीलला। आणि त्यानंतर आपण जे रवा आणि तांदळाच्या पिठाचं जे मिश्रण केलेलं त्याच्यामध्ये ते बोंबील घोळवायचे आणि तव्यात तेलामध्ये सोडायचे आणि बोंबील थोडे मंद गॅसवर फ्राय करायचे, म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात। दोन्ही बाजूने तेल सोडायचं चांगलं आणि अलटून पलटून चांगले ते फ्राय करून घ्यायचे। बोंबील आपले खायला